नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यात तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी लागू होण्याची चर्चा ही सध्या जोरात सुरू आहे. मित्रांनो, यामध्ये ते कोणते जिल्हे असू शकतात, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळेल आणि सरकारची नेमकी तयारी काय आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील वाढती शेतीची अडचण आणि नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकट लक्षात घेता सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कर्जमाफी ही 2 टप्प्यात होऊ शकते. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने दुष्काळग्रस्त आणि आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसं मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो? तर मित्रांनो, पीक कर्ज घेतलेले शेतकरी असतील, तसेच थकीत कर्ज असलेले शेतकरी असतील, तसेच नियमित कर्जफेड करू न शकलेले शेतकरी म्हणजेच जे थकीत शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, सरकारकडून लवकरच याची अधिकृत निकष हे जाहीर करण्यात येऊ शकतात. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमध्ये काही जिल्ह्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये जर पाहिलं तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश असू शकतो, अशी चर्चा यामध्ये सुरू आहे. मित्रांनो, मात्र अजून सरकारकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, राज्य सरकारचा अधिकृत जी-आर किंवा शासन निर्णय आल्यानंतरच अंतिम माहिती ही स्पष्ट होईल. मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर जर ही कर्जमाफी लागू झाली तर लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, विशेषतः थकीत कर्जदारांना याचा फायदा होऊ शकतो. तसेच बँकिंग व्यवहार पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ शकते. तसेच नवीन पीक कर्ज मिळण्याचा ही मार्ग यामध्ये मोकळा होऊ शकतो. म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर थकीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यामधील 18 जिल्हे कोणते असतील? तर मित्रांनो, यामधील संभाव्य 18 जिल्हे म्हणजे या 18 जिल्ह्यात सुरुवातीला कर्जमाफी होऊ शकते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम आहे बीड, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि सोलापूर हे जिल्हे प्रामुख्याने दुष्काळ आणि अतिवृष्टी किंवा आर्थिक संकटातून प्रभावी असल्याची चर्चा सुरू होत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफी मिळू शकते? तर मित्रांनो, पीक कर्ज घेतलेले शेतकरी असतील, तसेच थकीत कर्जदार शेतकरी असतील, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी असतील, या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना देखील यामध्ये कर्जमाफीचा लाभ देण्यात येऊ शकतो. मित्रांनो, मात्र अजून सरकारकडून अधिकृत जी-आर किंवा अंतिम यादी ही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, अधिकृत घोषणा होता सर्वात आधी अपडेट आपण आपल्या बळीराजा कॉर्नर चॅनलवर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.